गेल्या 25 वर्षापासून ज्ञानोबा तुकोबाची पालखी खांद्यावर घेऊन निघालेल्या वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवण्याचे सत्कर्म पुण्याचे काम आहे। टाळ मृदुंगाच्या नादात विठू नामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे। अथक परिश्रम घेऊन निस्वार्थ मनोभावे वारकऱ्यांची सेवा करणारे सर्वजण पंढरीचे वारीवीरच आहेत, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे। सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि सौ शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी झाला। यंदा या उपक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून 10 सुसज्ज मोठ्या ॲम्ब्युलन्स, 5 दुचाकी ॲम्ब्युलन्स व 300हून अधिक डॉक्टर्स, नर्स आणि स्वयंसेवकांची टीम देहभान अर्पून काम करणार आहे। वेदनाशामक गोळ्या, औषधे, प्रथमोपचार यासह तातडीची आरोग्य सेवा व आपत्कालीन सेवा पुरवली जाते। पुण्यापासून जेजुरीपर्यंत हा फिरता दवाखाना कार्यरत असेल। सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बायोसिसच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमावेळी सिम्बायोसिसचे संस्थापक डॉक्टर शांभव मुजुमदार, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई, सिम्बायोसिसच्या विश्वस्त संजीवनी मुजुमदार, प्रधान संचालिका डॉक्टर विद्या येरवडेकर, सौ शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक माजी विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट अविनाश साळवे, पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर रमन, माजी उपमहापौर मुकारी आलगुडे, अतुल साळवे, अक्षय साळवे, आकाश साळवे आदी उपस्थित होते। वारकऱ्यांच्या सेवेचा हा उपक्रम 2001 मध्ये एका ॲम्ब्युलन्सपासून सुरू झाला। पांडुरंगाच्या आशीर्वादाने 25 वर्ष सातत्याने लाखो वारकऱ्यांवर उपचार करता आले। ही वारकरी आरोग्य सेवा अव्याहतपणे सुरू राहील असा विश्वास देतो, असे ॲडव्होकेट अविनाश साळवे यांनी सांगितले। काल देहूहून तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झाली, आज ज्ञानेश्वर माऊलींची होईल। तर ह्या सगळ्या 18 दिवसाच्या प्रवासामध्ये वारकरी आजारी पडणं, पायाला जखमा होणं, पाऊस पडतोय, सर्दी झाली, ताप आला, तर यासाठी गेली 25 वर्ष शीला साळवे ट्रस्ट आणि सिम्बायोसिस कॉलेज मिळून एक ॲम्ब्युलन्सने सुरू करत तर यावर्षी 10 ॲम्ब्युलन्स निघणार आणि वाटेमध्ये जो कोणी वारकरी आजारी असेल त्याला फ्री ट्रीटमेंट, असा एक अतिशय हृदयस्पर्शी आवश्यक कार्यक्रम सुरू होत आहे। मी त्या उपक्रमाला खूप शुभेच्छा देतो। या वारीच्या माध्यमातून सुरुवातीला आम्ही 5,500 वारकऱ्यांवर उपचार केले होते। आता जवळपास 1.25 लाख वारकरी उपचार होतात। जवळपास 101 डॉक्टर्स आणि सगळा स्टाफ असतो, तपासणारा आणि सगळ्या काळजी घेणारा, औषधं वगैरे सगळे व्यवस्थित करून जातात। आणि सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षी समस्त वारकरी या दवाखान्याची वाट पाहत असतात आणि दवाखान्याच्या माध्यमातून समस्त वारीला फार मोठा लाभ, म्हणजे वारीचा लाभ आम्हा सगळ्यांनाच होतो। आणि त्याचबरोबर इथे वारकरी दरवर्षी वाट पाहत असताना वारीच्या माध्यमातून त्यांचं आरोग्य आम्ही सांभाळतो। त्यांचा आजारपण किंवा एखाद्या अपघात असेल, इमर्जन्सी असेल, काही वेळेस आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची सगळी व्यवस्था करत असतो। अशा पद्धतीने सगळं काम चालतं सिम्बायोसिस अभिनव विद्यापीठ व सोशल राष्ट्रवादी ट्रस्टमध्ये। काय स्वरूप आहे यावर्षी? किती ॲम्ब्युलन्स आणि किती डॉक्टर टीम? 10 ॲम्ब्युलन्स आहेत आणि जवळपास 70 डॉक्टर्स आहेत आणि इतरही जवळपास 100 लोक राहतात। कार्यकर्ते आणि इतरांचा स्टाफ जवळपास 250च्या आसपास कार्यकर्ते ताफा यामध्ये काम करतात आणि औषध आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी फॅसिलिटी आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायकर्स ॲम्ब्युलन्स देखील आम्ही ठेवलं। बायकर ॲम्ब्युलन्स म्हणजे बऱ्याच वेळा एखाद्याला इमर्जन्सी असेल तर त्याला आम्ही दवाखान्यामध्ये ॲम्ब्युलन्स नाही पोहोचू शकत वारीमध्ये, त्याला बाईकवर आम्ही करतो, ती व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यातून नजीकच्या हॉस्पिटलमध्ये पाठवून त्यांच्या अनुपचार